धनंजय मुंडे पालकमंत्री असताना कोट्यवधींची बोगस बिलं उचलण्यात आली। अंबाजोगाईमध्ये काम न करता 73 कोटी 36 लाखांची बोगस बिलं उचलली। सुरेश धस यांचा गंभीर आरोप। उद्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बोगस बिलांची अजित पवारांकडे तक्रार करणार, सुरेश धस यांची माहिती। अजितदादांनी माझा एकेरी उल्लेख करावा, मात्र 73 कोटी रुपये उचलणाऱ्यांवर प्रेम करू नये, सुरेश धस यांचा अजितदादांना टोला। बीड हत्या प्रकरणामधील आरोपी कृष्णा आंधळेचा घातपात झाला असेल असं वाटत नाही। कृष्णा आंधळे नेपाळकडे गेला आहे का? भाजप आमदार सुरेश धस यांचा सवाल। बीड हत्या प्रकरणामधील आरोपी कृष्णा आंधळेचा घातपात झाला असेल असं वाटत नाही। कृष्णा आंधळे नेपाळकडे गेला आहे का? सुरेश धसांचा सवाल। ठाण्यात फक्त भाजप करायचं आहे, जबाबदारी दिल्यास नवी मुंबईसारखं ठाण्यामध्ये यश संपादन करणं, गणेश नाईक यांचं वक्तव्य। 5व्या दिवशीही जरांगेंचं उपोषण सुरू। जिल्हा शल्यचिकित्सक राजेंद्र पाटील यांच्याकडून जरांगेंच्या तब्येतीची तपासणी, तर उपोषण सोडण्याबाबत मनोज जरांगे उद्या निर्णय घेणार। जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांनी प्रत्येक आठवड्यामध्ये गावांना भेटी द्याव्या। जिल्हाधिकाऱ्यांनी 1 दिवस आणि तहसीलदारांनी 2 दिवस दौरा करावा, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे आदेश। दादर रत्नागिरी दादर सावंतवाडी पॅसेंजर ट्रेन दादरवरून सुरू करा, अन्यथा 1 मार्चला दादरवरून सुटणाऱ्या गोरखपूर बलिया ट्रेन अडवणार, ठाकरे गटाचा इशारा। प्रयागराजच्या महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी, दुर्घटनेमध्ये 30 जणांचा मृत्यू तर 60 जणांवर उपचार सुरू। आतापर्यंत 25 मृतांची ओळख पटल्याची माहिती।